नमस्कार, प्रेमाचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री उद्धव जोशी महाराज आहेत आणि त्यांना एक युवकांचा प्रश्न विचारायचा आहे. गुरुजी, एक असा प्रश्न एक व्यक्तीने विचारला होता की कॅरम खेळताना कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, तर नामस्मरण आणखीन ध्यान लावल्याने ती गोष्ट सॉल्व्ह होऊ शकेल का? आता तो प्रश्न इमिजिएटली बघितला, रिअलाइज झालं की बाबा हा असणार अराउंड 18-19 वर्षाचा मुलगा कोणतरी असेल. आणखीन तो प्रश्न त्याच्यासाठी परफेक्ट होता विचारायला. तर आपण ऍड्रेस आता आपण ह्या एज ग्रुपला करूया की त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांची आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ. हा जो प्रश्न आहे हा साधारणतः 19-20 वर्षाच्या मुलाचा असणार आहे की कॅरम खेळताना मला एकाग्रतेचा किती उपयोग होईल किंवा माझी एकाग्रता होत नाहीये, त्याच्यामुळं जे यश मिळायला हवं आहे ते मिळत नाहीये. कोणतीही गोष्ट आपण घ्यायची म्हटलं, करायची म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काय येतं तर ती गोष्ट कशी करावी आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याचा एंड रिझल्ट जो आहे तो आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे कॅरम खेळताना जशी ती सोंगटी आहे त्या बरोबर होलमध्ये गेली पाहिजे आणि मग त्या कपामध्ये पडते. तर त्यासाठी कुठल्या बाजूने सोंगटी मारावी, स्ट्रायकर मारावा म्हणजे बरोबर त्याला कडेला लागेल आणि ती सोंगटी बरोबर काय होईल तर त्या होलमध्ये जाईल. आता ही जी गोष्ट आहे ही काही कला नाहीये, हा खेळ आहे. आणि कुठलाही खेळ असो किंवा कोणतीही क्रिया असो, या क्रियेला एकाग्रतेचं फार महत्वाचं योगदान असावं लागतं. त्या खेळाडूचं जर त्या खेळामध्ये लक्ष नसेल तर त्याला यश मिळणार नाही त्याच्यामध्ये. त्यानं जर तो स्ट्रायकर व्यवस्थितपणे ज्या स्पॉटला मारला पाहिजे आणि त्याला ज्या होलमध्ये घालवायचं आहे त्या प्रमाणे त्याचा जर वेध घेतला नाही त्यानं तर तो जाणार नाही तिथे. उगीच कुठेही स्ट्रायकर मारला तरी त्या होलमध्ये जाईल असं नाही, गेलं तर अपघातानं जाऊ शकतं ते, परंतु त्याला ज्या होलमध्ये घालवायचं आहे ते सोंगटी ती तिथे जाईलच असं सांगता येत नाही. याचं मुख्य कारण असं आहे की तिथे एकाग्रता नाहीये आणि प्रत्येक खेळाडूला त्याच्या खेळामध्ये पूर्ण एकाग्रतेची गरज असते. इथं बऱ्याचशा गोष्टी त्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी उपयोगाला येतात. खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या डिस्ट्रॅक्ट करत असतात आणि हे डिस्ट्रॅक्ट होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी काय करायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, मराठीमध्ये एकाग्रता आहे. एकाग्रतेशिवाय कोणतीही गोष्ट सहज शक्य होत नाही किंवा ज्या पद्धतीनं आपण अपेक्षित करतो त्याचा रिझल्ट तसं ते मिळत नाहीये. एकाग्रताम यशो बीजम असं सांगितलेलं आहे. प्रत्येक यशाचं गमक काय असेल तर एकाग्रतेमध्ये आहे. खेळाडूला विशेषतः त्याच्या खेळामध्ये नेहमीच सजग असावं लागतं. तो जर सावध नसेल म्हणजेच काय की त्याचं ध्यान जर तिथं लागलेलं नसेल खेळामध्ये तर तो निश्चित यश प्राप्त करून घेणार नाहीये. मग यश प्राप्त का होत नाहीये मला हे त्या खेळाडूचं डोक्यात येणारे नेहमी विचार असतात की मला का यश मिळत नाही, दुसऱ्याला यश मिळतं, त्याची सोंगटी पटकन जाते, माझी सोंगटी का जात नाही. तर याचं उत्तर काय असेल तर त्याची एकाग्रता नाहीये. मग एकाग्रता होण्यासाठी काय केलं पाहिजे तर एकाग्रता होण्यासाठी ज्या गोष्टी बाधक आहेत त्या आपण दूर केल्या पाहिजेत. म्हणजे काय केलं पाहिजे की ज्यावेळी खेळाडू खेळत असतो बाहेरचे आजूबाजूचे लोक गोंगाट करत असतात, त्याचं लक्ष विचलित होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी तिथं ठेवलेल्या असतात, त्याला प्रलोभनं असतात आणि मनाचा संयम जो आहे हा त्याचा काय होतो ढळत असतो प्रत्येक क्षणाला. त्यामुळं त्या खेळाडूने जास्तीत जास्त काय प्रयत्न केले पाहिजे तर आपली एकाग्रता व्हायला पाहिजे. एकाग्रता जर झाली नाही तर आपल्याला यश मिळणार नाही. शेवटी काय असतं की खेळाडूला यश किंवा अपयश ह्या दोनच गोष्टी त्या खेळामध्ये असतात. मला जय मिळाला का पराजय मिळालेला आहे आणि जय त्यालाच मिळतो, यशस्वी त्यालाच हार घालते
जो काय करत असतो एकाग्रतेनं त्या खेळामध्ये उतरत असतो आणि त्या सहभागी होत असतो. सक्सेस इज अ शाय मिस्ट्रेस असं सांगितलेलं आहे. हा खेळाडूच्या बाबतीतला हे गुरुजी याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट येते की याचबरोबर जेव्हा हा गेम चालू असतो तेव्हा एन्झायटी आणि फिअर हे दोन फॅक्टर्स त्याच्यामध्ये इतके हवे होऊन जातात की ते स्ट्रायकरची पॉवर कमी होते, स्ट्रायकरचा अँगल बदलतो आणि जो स्ट्रॅटेजी असते ती पूर्णच्या पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते. अगदी बरोबर आहे. एन्झायटी का असते तर मी स्वतःवरती विश्वास जो आहे हा तिथं कमी असतो आणि त्याच्यामुळं काय होतं की अपयश येतं. जिथं आपल्याला असं वाटतं मला मिळेल की नाही, यश मिळेल की नाही, असं ज्यावेळी वाटत असतं की हो की नाही, ह्याच्यामध्ये जी संभ्रमावस्था आहे ही खऱ्या अर्थानं त्याच्या अपयशाचं कारण बनते. आणि स्वतःवरचा कॉन्फिडन्स जर नसेल तर तो यश मिळू शकत नाहीये. आणि तसं तरी जर त्याला यश मिळालं तर हे अपघाती यश असं म्हटलं जातं. कारण सक्सेस इज अ शाय मिस्ट्रेस असं सांगितलं. यश हे लाजाळू स्त्रीप्रमाणे आहे, ती कधीही तुमच्यापासून दूर पळू शकते. मग काय केलं पाहिजे की त्या यशाला खेचून आणण्यासाठी मी काय करू शकतो हे फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रिपरेशन जी आहे ती फार महत्वाची आहे. तुमची शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीची प्रिपरेशन इथं आवश्यक असते. तुमची जर प्रिपरेशन नसेल, मनाची प्रिपरेशन आहे पण शरीराने दुर्बल आहात, तर तो स्ट्रायकर तिथं मारलेला तिथून जाऊन परत येऊन परत त्या सोंगटीला लागेल आणि ती सोंगटी त्या होलमध्ये जाईल असं सांगता येत नाहीये. तिथं त्याची शक्ती कमी पडते किंवा त्याला जी लागणारी युक्ती आहे ही तिथं कमी पडू शकते. त्यामुळं अशा खेळाडूंना नेहमी काय केलं पाहिजे की त्याचा फिटनेस, कुठल्याही स्पर्धेचे पूर्वतयारी म्हणजे काय करतात, त्या खेळाडूचा फिटनेस बघितला जातो. फिटनेस म्हणजे काय, तो फिजिकली फिट आहे का आणि मेंटली फिट आहे का. फिजिकली फिट आहे पण मेंटली फिट नाहीये, तो सतत डोक्यामध्ये त्याच्या जर विचार चालत असतील तर तो त्या परीक्षेमध्ये किंवा त्या स्पर्धेमध्ये यशस्वी होणार नाही. कारण त्याचं सर्व लक्ष जे आहे ते विचारांमध्ये असतं. काही लोकांना विचारांशी इमले बांधण्याची सवय असते की मी असं केलं तर असं असं होईल, मी खेळात असा खेळलो तर मला हे पदक मिळेल, हे सगळं नुसतं मनामध्ये असतं. परंतु त्याच्यासाठी लागणारी तयारी जी आहे ती त्याची कमी पडत असते. आणि हे कशामुळे कमी पडतं की त्याचा आत्मविश्वास जो आहे, आत्मबल आहे, हे नेहमी कमी पडत असतं. आणि ज्याचं आत्मबल कमी असतं त्याला अगदी लहानात लहान खेळाडू सुद्धा नामोहरम करू शकतो. म्हणजे मोठ्या पैलवानाला सुद्धा छोटा पैलवान कधी चित करू शकतो का, तर त्याचं आत्मबल जे मोठ्याचं ते मोठं असत नाही, त्याचं आत्मबल छोटं असतं का, तर पुढच्या प्रतिस्पर्धेला तो नेहमी कमी लेखत असतो. आपल्याकडे असणारे बलदंड शरीराचा त्याला अभिमान असतो. कला आपल्याकडे आहेत खूप, परंतु त्याला अभिमान असा असल्यामुळं, या अभिमानामुळं काय होतंय की तर त्याला यश प्राप्त होत नाही, तिथं चितपट होतो. म्हणून खेळाडू जो आहे हा खेळात उतरल्यानंतर, त्या रिंगणात उतरल्यानंतर किंवा खेळाच्या ठिकाणी त्यानं बाकी ह्या सगळ्या गोष्टी ज्या डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या आहेत त्या बाजूला केल्या पाहिजेत. अगदी अध्यात्म सुद्धा असं आहे. अध्यात्मात सुद्धा काय आहे की साधकानं जर एकाग्रतेनं साधना केली नाही तर ती साधना आहे ती फळाला येणार नाहीये. आपल्याला परमेश्वराची भेट घ्यायची आहे किंवा काही सिद्ध लोक असतात ज्यांना सिद्धी हव्या असतात, त्या सिद्धीच्यासाठी त्यांना ठराविक असा जपसंख्या पूर्ण करायची असते. ठराविक आसनांमध्ये बसून ठराविक मुद्रा घेऊन त्यांना ती साधना करायची असते. परंतु नुसतं मला त्या सिद्धी प्राप्त झाल्यानंतर मी असा करेन, जग मला मानेल, जगाला मी मुठीत धरेन किंवा समाजाला मुठीत धरेन, वेठीस धरेन, असे जे मनामध्ये नुसते त्याच्या गोष्टी येत असतात, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या साधनेकडे त्याचं दुर्लक्ष होत असतं. आणि साधनेकडे दुर्लक्ष झालं तर त्याला त्या साधनेमधून प्राप्त होणार जे फळ आहे ते मिळत नाहीये. हे होता जपसंख्या पूर्ण असं सांगितलं. जपसंख्या पूर्ण झाली की तो जगजेटी जो आहे तो प्रत्यक्ष अवतरेल म्हणून सांगितलेलं आहे. परंतु जपसंख्या नुसतीच संख्येकडे लक्ष आहे, त्या जपाकडे लक्षच नसेल तर तो जगजेटी येणार आहे का तिथं, नाही. म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला फार महत्व आहे. तसंच तरुणांच्या बाबतीत काय घडतंय की त्यांचं सध्याचं जे अचिव्हमेंट्स आहेत ते त्यांची क्वांटिटीकडे जाते, क्वालिटीकडे ते दुर्लक्ष करत आहेत. आपल्याला अव्वल बनायचं अशी एक इच्छा मनातून असली पाहिजे, प्रबळ इच्छा असली पाहिजे.
आणि त्यासाठी सातत्याचे प्रयत्न केले पाहिजेत. अब्राहम लिंकन सुद्धा प्रत्येक इलेक्शनमध्ये, अगदी ग्रामपंचायतीपासून ते प्रेसिडेंटच्या इलेक्शनपर्यंत सगळ्यामध्ये तो हारला होता आणि शेवटी त्याने प्रेसिडेंटची इलेक्शन जी आहे ती जिंकलेली होती. हे कशामुळे शक्य झालं? तर सातत्यामुळे शक्य झालं. आपल्यामध्ये काय न्यूनता आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. तसा कुठल्याही जीवामध्ये कुठलीही न्यूनता नसते, कारण हे परमेश्वरानं बनवलेलं शरीर आहे. त्याच्या कृतीमध्ये कधीही न्यूनता असत नाही. आपल्याला वाटतं की हा मुलगा डोळ्याने थोडासा, डोळा लहान आहे, चकना आहे त्याला म्हणतात, परंतु तो त्याचा गुण जो आहे तो मराठी चित्रपटामध्ये एक नट होऊन गेलेला आहे, मधु आपटे. तर त्याच्या त्या व्यंगाचा उपयोग त्यानं कशा पद्धतीने करून घेतला आणि तो लोकप्रिय झाला, त्याच्यापासून त्यानं द्रव्यार्जन केलं असलं ही गोष्ट वेगळी आहे. परंतु ईश्वरानं दिलेली ही देणगी होती त्याला. तो जर असा म्हटला असता की मला बोलता येत नाही नीट, मी तोतरा बोलतोय, हे मला परमेश्वरानं माझ्यावरती केवढा मोठा अन्याय केलेला आहे, असा जर त्यानं विचार करत राहिला असता तर तो एवढा सुंदर नट बनला नसता. म्हणजे परमेश्वराने हे जे काही शरीर आपल्याला दिलेलं आहे, हे व्यक्तिमत्व दिलेलं आहे आपल्याला, हे व्यक्तिमत्व आपण कसं फुलवायचं हे आपल्या हातात आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये एखादा माणूस असतो तो सॉफ्ट स्पोकन असतो, सहसा रागावत नाहीये. मग लोक म्हणतात की हा माणूस ह्युमन रिसोर्सेस मध्ये उपयोगाचा नाहीये, कारण तिथं तुम्हाला कामगारांच्या समोर बोलावं लागतं, झालं का. परंतु तिथं युनियन मोठ्या असतात, स्ट्राईक होतात, त्या ठिकाणी माणूस ऍग्रेसिव्ह पाहिजे असं म्हणणं असतं त्यांचं. परंतु माझा स्वतःचा अनुभव सांगतो, पूर्वी मी ऍग्रेसिव्ह होतो, पण नंतरच्या काळामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं याच्यामध्ये माझा आवाजाचा स्पेस हा अतिशय छोटा राहिला. ज्यावेळी मीटिंग असतात त्यावेळी अतिशय शांतपणे बोललं गेलं. कामगार कितीही भडकावून दिलेले असले त्यांना, ते आले मीटिंगमध्ये तरी सुद्धा ते अगदी बोलायला लागल्यानंतर ऑटोमॅटिक ते ऐकण्याच्या मोडमध्ये जायचे. त्यांच्या बाजू आपण समजून घेतल्या, त्यांना काय मार्गदर्शन केलं तर ते त्याचं ऐकायचे आणि त्यापासून स्ट्राईक किंवा ह्याच्यापासून ते दूर व्हायचे. अशा कित्येक घटना घडल्या की अगदी स्ट्राईक होणार होता आणि तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीशी आपण बोललो आणि त्या व्यक्तीने सुद्धा कन्फेस केलं की तुमच्याशी बोलल्यानंतर म्हणे माझ्या मनातली स्ट्राईक करण्याची भावनाच नष्ट झाली. म्हणजे इथं तुम्ही सॉफ्ट स्पोकन, तुमच्या मनावरती तुमचा कंट्रोल असणं, तुमच्या वाणीवरती कंट्रोल असणं, याचा किती मोठा फायदा होतो. म्हणजे आपल्याला जी दिलेली देणगी आहे परमेश्वराने, ही देणगी समजली पाहिजे. हा शाप समजून उपयोग नाहीये. सचिन तेंडुलकर होता, सचिन तेंडुलकरच्या शाळेमध्ये विषयांमध्ये त्याला काही विशेष मार्क्स मिळत नव्हते, परंतु खेळामध्ये क्रिकेटमध्ये तो अव्वल होता. तो जर म्हटला असता की परमेश्वराने मला बुद्धी का कमी दिलेली आहे, मी का पहिला येत नाहीये, असं जर विचार केला असता तर तो एक नंबरचा खेळाडू झाला नसता. म्हणजे ज्या काही आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्याला हे न्यूनता आहे, पण त्याचा पॉझिटिव्हली कसा फायदा करून घेता येईल हे त्या विद्यार्थ्यानं किंवा त्या खेळाडूनं त्या क्षेत्रातल्या व्यक्तीने ठरवलं पाहिजे. एखाद्या मुलाच्या कुंडलीमध्ये असा योग असतो, हा मुलगा फार भांडखोर, मारामाऱ्या करणारा असा होणार आहे आणि आई वडिलांचं नाव, मारामाऱ्या करणारी मुलं निश्चितच त्यांच्यामुळे आई वडिलांचं नाव त्याच्यामुळे खराब होणार आहे. परंतु त्याच्या आई वडिलांनी कुणीतरी त्यांना सल्ला दिला आणि त्यांनी सांगितलं, अरे तुझ्या मुलाचा हा जर गुण असेल तर त्याच्यासाठी एक उत्तम क्षेत्र कुठलं असेल तर पोलीस डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये जर तू त्याला भरती केलंस तर त्याचा मारामाऱ्या करण्याचा गुणधर्म जो आहे हा देशाच्या कारणासाठी उपयोगाला येईल आणि त्याच्या बदली त्याला मेडल्स मिळतील. म्हणजे त्यानं तिथं देश सेवा केली अशा पद्धतीनं होईल आणि तुझं नाव मोठं होईल. म्हणजे जी काही परमेश्वराने दिलेला गुण आहे आपल्याला, त्या गुणाचा कसा फायदा आपण करून घ्यायचा हे आपल्यावरती आहे आणि त्यासाठी कदाचित योग्य मार्गदर्शन पण होणं गरजेचं आहे. अन्यथा काय होतं की प्रत्येक जण स्वतःमध्ये न्यूनगंड तयार करून घेतो की हे माझ्यामध्ये कमी आहे. ही न्यूनता असल्यामुळे मनामध्ये तो नेक्सस तयार होतो आणि तो माणूस कधीही डेव्हलप होत नाही, कारण तो निगेटिव्हिटीकडे जातो आणि निगेटिव्हिटीकडे गेल्यामुळे त्याचा उद्धार तिथंच थांबतो, खुंटतो. कारण प्रत्येक वेळा ते निगेटिव्ह विचार. मी एखादी मुलगी दिसायला काळी सावळी असली तर ते आई वडिलांना दोष देत राहते की मला तुम्ही असं का जन्माला घातलं. तर हे जन्माला घालणं हे काय त्या आई वडिलांच्या हातात आहे का? रंग रूप जे आहे हे ईश्वराच्या हातात आहे. परंतु तिनं जर असं समजलं की हे परमेश्वराने दिलेलं किती सुंदर मला गोष्ट आहे की मी उन्हामध्ये गेले तर बाकी
जे पांढऱ्या रंगाच्या मुली असतील त्यांची स्किन लगेच काळी पडते, पण माझे स्किन काय होणार आहे, तकतकीत होणार आहे, मला उन्हाचा त्रास होणार नाही. म्हणजे निसर्गानं मला ही दिलेली देणगी आहे असा जर तिनं विचार केला तर कदाचित ती काय होईल, नाराज होणार नाही किंवा निगेटिव्हिटीकडे जाणार नाही. तसं खेळाडूंनी सुद्धा काय केलं पाहिजे की माझ्यामध्ये कुठली गोष्ट न्यूनता आहे याचा पॉझिटिव्ह कसा फायदा करून घेता येईल हे त्यानं बघितलं पाहिजे. आणि हे कधी शक्य होतं, ज्यावेळेला त्याचं लक्ष असतं, ज्यावेळी त्याचं लक्ष खेळाकडं आणि स्वतःकडं असतं, त्यावेळी या गोष्टी त्याला ऑब्झर्व होतात. आणि मगच काय होतं की तो खेळाडू काय करत असतो, चांगल्या पद्धतीनं खेळाचं प्रदर्शन करतो तिथं. आणि जे कधीही न जिंकणारे डाव असतात तो त्या डावावरती तो जिंकून काय करत असतो, त्याचं मेडल घेत असतो. तर अशा पद्धतीनं खेळाडूंच्या बाबतीत जे तुम्ही आज उदाहरण सांगितलं, तर साधकांच्या बाबतीतही तसंच आहे. कित्येक साधक असे आहे की त्यांचे हातपाय नसतात, त्यांना काहींना दृष्टी नाहीये. मग ज्यांना दृष्टी नाहीये ते परमेश्वराला कसे पाहू शकतील? बरोबर की नाही? आपण मूर्तीमध्ये परमेश्वर बघतो, आपल्याला दिसतो की राम हा असा आहे, कोदंडधारी आहे तो. श्रीकृष्ण कसा आहे, तर त्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, डोक्यावरती त्याच्या मोराचं पीस आहे. हे सगळं आपण मूर्तीमध्ये पाहतो आणि त्याचं वर्णन करत असतो. त्या आंधळ्या जीवानं जर विचार केला की परमेश्वरानं माझ्यावरती केवढा मोठा अन्याय केलेला आहे, की मला आंधळं केलेलं आहे, आता मी काहीच करू शकत नाही, असं जर त्यानं विचार केला तर त्याला परमेश्वराची प्राप्ती होईल का? होणार नाही. परंतु त्यानं जर हा विचार केला की अरे वा, परमेश्वरानं माझा एक अवयव, एक सेन्स माझा घालवलेला आहे, पण काय केलेलं आहे, त्यानं मला अंतर्मुख होण्यासाठी ही कदाचित योजना केलेली आहे. आणि या योजनेमुळं काय होणार आहे की मी लवकरात लवकर माझं कॉन्सन्ट्रेशन होईल. कारण ज्याला एखादा सेन्स कमी असतो ना, 6 सेन्स पैकी एखादा जरी सेन्स कमी असतो, त्यामुळे बाकीच्या सेन्सवरती त्याचं प्रभुत्व जास्त असतं. मग दृष्टी नसणारी जी लोक आहेत ती सुद्धा काय करतात, रत्न पारखतात. जन्मांधे रत्न पारखती असं सांगितलेलं आहे. पण डोळस जो असतो ना, हा अंधारात सुद्धा चाच पडतो. हे असं का घडतं? कारण डोळसाची स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास आहे. आणि जो आंधळा आहे, जन्मांध आहे, ज्याला बाह्य दृष्टी नाहीये, परंतु अंतर्दृष्टीमुळे त्याला सम्यक ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि त्या सम्यक ज्ञानामुळं तो सांगू शकतो की हा हिरा जो आहे हा खरा हिरा आहे किंवा खोटा हिरा आहे हे सांगू शकतो. एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं, एक आंधळा असतो आणि एक पांगळा असतो. त्या पांगळ्याला तो काय करतो, वरती खांद्यावरती बसवतो आणि चाललेला असतो. पांगळा त्याला मार्गदर्शन करत असतो कसं जायचं ते, त्याप्रमाणे हा पावलं टाकत असतो. पावलं टाकत असताना काय होतं, त्या आंधळा जो असतो त्या आंधळ्याला पांगळ्याला त्या खाली काय लागतो, भोपळा लागतो. तो म्हणतो काय की पायाला काय लागलं, तू विचारतो, तो म्हणतो भोपळा लागला. तो म्हणतो भोपळा लागला, मग तो कडू असणार आहे, हे आंधळा उत्तर देतो. आता विचार करा, त्या आंधळ्याला कसं कळलं असेल की हा कडू भोपळा आहे? म्हणजे त्याचं सम्यक ज्ञान जे आहे, हे सम्यक ज्ञान हे त्या आंधळ्याला प्राप्त झालेलं आहे. कशामुळे प्राप्त झालंय? बाह्य दृष्टी बंद आहे. जे असत आहे त्याच्याकडे बघायची आपली जी दृष्टी आहे ती बंद असल्यामुळं अंतर्मुख झाला. आणि अंतर्मुख झाल्यामुळं सूरदासाला सुद्धा काय झालेलं आहे, तो आत्माराम भेटलेला आहे. त्यानं हुबेहूब वर्णन केलेलं आहे कृष्णाचं. याचा अर्थ काय की जन्मांध सुद्धा असेल तर त्याला सुद्धा त्याचा उद्धार झाला पाहिजे. नाहीतर परमेश्वराचंच हे वाक्य आहे की सर्व जीवांना त्यांच्या जीवनाचा उद्धार करण्याचं साठी हे मनुष्य देह प्राप्त झालेलं आहे. मग आंधळ्याच्या बाबतीत हा मोठा गुन्हा असेल परमेश्वराचा कदाचित, किंवा त्याचा रोष असेल, पण तसं नाहीये. काय आहे की त्याचा उद्धार व्हावा ही त्याची सुद्धा तळमळ असली पाहिजे. गुरुजी, आता सांगा याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी सांगा ना, की नामजप करायचा, नामस्मरण करायचं, कुठली पोथी वाचायची, काय तुम्ही असं रेकमेंड कराल कशा पद्धतीने? आपण खेळाडूंच्या बाबतीत बोलतोय. हो. सगळ्यात महत्वाचं काय आहे की एकाग्रता साधण्यासाठी काय केलं पाहिजे? सर्वात उत्तम काय असेल तर ध्यान करणे. ध्यान साधना ही जी आहे, ध्यानयोग हा प्रत्येक ग्रंथांमध्ये संतांनी दिलेला आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण दिलेला आहे की ध्यान केल्यानंतर काय होतं, तुमची एकाग्रता वाढते. तुम्हाला बाह्य जगाकडे बघण्याची दृष्टी ज्यावेळी तुमची कमी होते
त्यावेळी तुम्ही काय होता स्वतःच्या सेन्सकडे बघायला लागता आणि त्यावेळी तुम्हाला काय होतं इथं ध्यानामुळे एकाग्रता वाढते. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत की ध्यान कसं केलं पाहिजे, साधना कशी केली पाहिजे. तर साधना करताना नेहमी खेळाडूंच्या बाबतीत जर म्हटलं तर कुठलाही गोष्ट जी आहे, एखादा डाव असेल तर त्या डावावरती त्याचं प्रभुत्व मिळण्यासाठी वारंवारता आणि सातत्याचे प्रयत्न करणं गरजेचं असतं तिथं. साधकाच्या बाबतीतही तसंच आहे. साधकाला सुद्धा सातत्यानं गोष्ट करावी लागते. जे सातत्यानं केली जाते त्याला साधना म्हणतात. आता ही साधना कुठली असावी? मंत्र जप साधना आहे, मंत्र ध्यान त्याला म्हणतात. की ज्यावेळी तुम्ही डोळे बंद करता, नासाग्र दृष्टी लावता आणि मंत्रजप सुरू करता, हा मंत्रजप ज्यावेळी सुरू करता त्यावेळी तुमचं लक्ष त्या मंत्राकडे असलं पाहिजे. तुमचं जर ध्यान त्या मंत्राकडे लागलं तर बाह्य जगाचा तुम्हाला विसर पडतो आणि खऱ्या अर्थाने तो मंत्र सिद्ध होतो आणि ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हायच्या त्या निश्चित प्राप्त होत असतात. ध्यानाला आपण बसलं की बऱ्याच वेळा आपल्याला असं जाणवतं की डोक्यात भरपूर विचार येत आहेत आपल्या. म्हणजे याचा अर्थ काय की आपण ध्यानाला बसलो ना त्यावेळी विचार कमी होते का? असं मुळीच नाहीये. कारण हे विचार चक्र हे योग्यांना सुद्धा थांबवता येणं शक्य नाही. अनंत कालचे हे जे जन्म झालेत आपले, हे अनंत जन्मांचे विचार चक्र जे असतात हे सगळं साठवून तुम्हाला तो टेप जसा फिरत असतो तसं ते फिरत असतं. आपल्याला वाटतं की मी ध्यानाला बसलो म्हणजे ध्यान लागलं की माझे विचार शून्यता आली तिथं, माझे विचार थांबले. तर विचार कधीही थांबत नसतात. विचार हे त्याच्या गतीप्रमाणेच येत असतात आणि जात असतात. तुमचं लक्ष जे आहे ते श्वासाकडे लागलेलं आहे. तिथं लागल्यामुळे इकडचा विसर झाला आणि त्यामुळे तुम्हाला ध्यान लागल्याचा अनुभूती येते. म्हणजे एकाग्रता होण्यासाठी ध्यान साधना, मंत्र साधना त्राटक आहे. नाथ संप्रदायाची विशेषतः नवनाथांनी जी काही साधना केलेली आहे हे सूर्य त्राटक केलेलं आहे त्यांनी. कोणत्याही गोष्टीकडे तुम्ही सतत पापणी न लावता जर बघायला लागला तर काय होतं की त्या गोष्टीमध्ये चैतन्य आहे याची तुम्हाला जाणीव व्हायला लागते. ज्यावेळी तुम्हाला त्याच्यामध्ये चैतन्याची जाणीव व्हायला लागते त्यावेळी तुम्ही अति खोल जात जाता त्याच्यामध्ये आणि तुम्हाला ती जी वस्तू आहे ती पूर्ण चैतन्यमय बनते. आणि नुसती चैतन्यमय बनते का? तर नाही, ती वस्तू हालायला लागते, ती बोलायला लागते तुमच्याशी वस्तू. त्याचे संकेत आपल्याला मिळतात. म्हणजेच काय की अदृश्य जे आहे हे अदृश्य विश्वाशी आपला संबंध येतो. तर त्राटक ही साधना सुद्धा खूप सुंदर आहे की ज्याच्यामुळे एकाग्रता साधली जाते. एकाग्रता साधण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तुम्हाला तुमचं शरीर जे आहे ते हलकं असलं पाहिजे. शरीर भरपूर पोटामध्ये अन्न खाल्लेलं आहे, अशा वेळेला तुमची एकाग्रता होणार आहे का? तर होणार नाहीये. तुम्हाला झोप येणार, जांभई येणार त्यावेळेला. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ध्यान लावायचंय त्या ठिकाणी तुमचं ध्यान लागणार नाहीये. त्यामुळं काय केलं पाहिजे की एकाग्रतेनं म्हणजे कंटिन्युअसली तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्यावेळेला काय होतं की तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये जागृती येते आणि ते तुमचं जे आहे ती एकाग्रता वाढवण्यासाठी ह्या ज्या घटना आहेत. जप करणारा माणूस सततम जपेत नामाने असं सांगितलं. सतत जर तुम्ही जप करत गेला तर जप सिद्ध होत जातो. सतत एखाद्या गोष्टीकडे पाहायचं म्हटलं तर ते होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संकल्पानं पाहणं. एखादी गोष्ट मला प्राप्त करायची आहे, हा माझा संकल्प आहे. त्यासाठी मी काय केलं पाहिजे की तो संकल्प मनामध्ये घेऊन श्वासावरती लक्ष केंद्रित करावं आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करून त्या संकल्पाला ज्यावेळेला तुम्ही पाहता, तुम्ही तुमच्या आज्ञाचक्रामध्ये त्याला ज्यावेळेला पाहता त्यावेळेला काय होतं तुम्ही त्या गोष्टीमध्ये उतरता आणि ती गोष्ट जी आहे ती तुम्हाला साध्य होऊन जाते. दर्शन हे अशाच पद्धतीने घडत असतं. दर्शन घडण्यासाठी सुद्धा ध्यास पाहिजे. ध्यासे होय अभ्याससे असं सांगितलंय. मनामध्ये आपला जर ध्यास असेल की माझ्यामध्ये ही न्यूनता आहे, मला ह्याच्यावर ओव्हरकम करायचं आहे, माझं कॉन्सन्ट्रेशन मला वाढवायचंय, माझी एकाग्रता वाढवायची, हा नेहमी सतत जर ध्यास असेल आणि त्या ध्यासाप्रमाणे जर तुम्ही प्रयत्न करायला लागाल तर त्याप्रमाणे तुमचा अभ्यास होतो आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एकाग्रता वाढते. आणि म्हणून एकाग्रताम यशोबीजाम, जेव्हा जेव्हा तुमची एकाग्रता होते त्यावेळी यश तुमच्या हातात येत असतं. तर खेळाडूंसाठी, विद्यार्थ्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे की सतत अभ्यास केला पाहिजे. करीत करीत अभ्यास असे जडमती होत जाय सुजान असं सांगितलंय.
जर त्यानं सातत्यानं अभ्यास करत गेला, तो कितीही जडमती जरी असला तरी तो काय होतो, सुजाण होतो. म्हणजे कुठलीही गोष्ट प्रयत्न करत गेलं, प्रयत्न करिता वाळूचे तेलही गळे असं म्हणले. तर प्रयत्नाने काय केलं, वाळूचे केंड रगडले तर त्याच्यातून तेल सुद्धा गळू शकेल, अशा पद्धतीने आहे. फेथ कॅन मूव्ह द माउंटेन्स. विश्वास जर तुमच्यावरती असेल तर त्या विश्वासाने काय, इकडचा पर्वत तिकडे होऊ शकतो. कारण सामर्थ्य हे प्रत्येक जीवामध्ये आहे. फक्त काय होतं की तो काय करत असतो, स्वतःचं सामर्थ्य आजमावण्याचा प्रयत्न करत नाहीये. तर प्रत्येकानं काय केलं पाहिजे, एकाग्रता होण्यासाठी हे फार गरजेचं आहे. आणि एकाग्रता जर झाली नाही तर माणसाला कुठल्याही यश प्राप्ती होणार नाहीये. यश प्राप्त होण्यासाठी पण त्याला एकाग्रतेची गरज आहे. आणि एकाग्रता आता कशी केली पाहिजे, श्वास रोधिता. आपण श्वास ज्यावेळेला रोधतो त्यावेळेला काय होतं, दृष्टी स्थिर होय. श्वास रोधिता दृष्टी स्थिर होय, तेथे अगम्याचे गम्य दिसू लागेल. ज्या गोष्टी अगम्य आहेत, अगोचर आहेत, अशा गोष्टी सुद्धा काय होतं, तुम्हाला दिसू लागतात. आणि हे खऱ्या अर्थानं काय आहे, हे मीन ब्रह्म आहे. शब्द ब्रह्म जे ते मीन ब्रह्म आहे. तर तुम्ही एखाद्या गोष्टीचा सातत्याचा ध्यास घेतला, दृष्टी स्थिर केली. दृष्टी स्थिर करण्यासाठी काय करायचं, श्वास रोधणं गरजेचं आहे. खेळाडूंनी ही प्रॅक्टिस फार मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. प्राणायाम जो आहे, प्राणायाम आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणायाम करतो, याच्यामध्ये कुंभक पण फार महत्वाचं आहे. तर प्राणायाम करताना आपण ज्या वेळेला मध्यंतरी श्वास रोधून धरतो त्यावेळेला आपली दृष्टी स्थिर होते. जे तिरंदाजी करतात, नेमबाजी करतात, त्यांना सांगितलं जातं की तुम्ही श्वास रोधून धरा आणि निशाणा लावा. श्वास रोधून न धरता जर निशाण लावला तर काय होतं, तर निशाणाच्या ठिकाणी लागत नाही ते. परंतु श्वास रोधून धरल्यानंतर काय होतं, तुमचे सगळे अवयव आहेत ते स्थिर होतात. दृष्टी स्थिर होते, अवयव स्थिर होतात आणि मग तुमचं त्या ठिकाणी निशाणाचा भेद होतो. म्हणून दृष्टी जी आहे ती आपली स्थिर व्हायला पाहिजे. आणि दृष्टी स्थिर होणं म्हणजेच अध्यात्मामध्ये फार मोठी गोष्ट तुम्ही अचीव केल्यासारखी आहे. हेच ध्यान लागणं आपण असं म्हणतो. त्राटक म्हणजे वेगळं काही नाही. त्राटक म्हणजे काय की दृष्टी स्थिर होती तुमची, आणि स्थिर झाल्यानंतर तुम्ही आतमध्ये उतरता. यासाठी त्राटक करायचं आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.